राजश्री रेसिपीमध्ये आपलं सगळ्याचं मनपूर्वक स्वागत करते। आजची रेसिपी आहे बेसन लाडू। बेसन लाडू हा पदार्थ कोणाला नाही आवडत, छोट्यांपासून थोरां मोठ्यांपर्यंत आवडणारा हा पदार्थ आहे। प्रत्येकाची फरमाईश असते बेसन लाडू झालेच पाहिजेत आणि असे काही सण आहेत त्या रेसिपी शिवाय ते पूर्ण होतच नाहीत। गौरी गणपती असो किंवा दिवाळी सण, ह्या सणाला ह्या लाडूची खूप फरमाईश असते आणि मुलांची तर इतकी डिमांड असते, तू हे पदार्थ बाकीचे नंतर कर पण बेसन लाडू झालेच पाहिजेत। आणि ती रेसिपी तुम्हाला आज मी करून दाखवणार आहे। आपण बोलण्यामध्ये वेळ न घालवता आपण ती रेसिपी बनवूयात। बेसन लाडूसाठी 1 कटोरा बेसन, 1 कटोरा तूप, छोटा कटोरा साखर, अर्धा कटोरा रवा। साखर मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायची आहे। इकडे मी गॅस ऑन करून कढईवरती ठेवली आहे आणि आता बेसन पीठ भाजून घ्यायचे। पहिल्यांदा रवा भाजून घ्यायचा आहे, थोडंसं तूप घालून। रवा घालण्याचं तर कारण पण मी तुम्हाला सांगते, कारण बेसन लाडू खूप मऊसूत होतात आणि खाताना पण चिटकतात दातांना। आणि रवा घातल्याच्या नंतर थोडेसे रवाळ पण होतात आणि चवीला पण खूप मस्त होतात, त्यामुळं रवा थोडासा घातला पाहिजे त्यामध्ये आणि खायला पण टेस्टी होतात। आता रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, लालसर होईपर्यंत थोडं थोडं तूप घालायचं आहे, जास्त तूप एकदम नाही टाकायचं। रवा व्यवस्थित भाजून घेतलाय, आता बेसन पीठ भाजून घ्यायचंय। एक 10 मिनिट लागले त्याला, कमी गॅसवरच भाजलाय रवा। रवा सगळा काढून घेतलाय आणि आता परत तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये बेसन पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचंय। त्याला 5 ते 10 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि कमीच गॅसवर करायचं आहे हे, नाहीतर बेसन करपल्याच्या नंतर पूर्ण लाडू करपट लागतात आणि चवीला पण चवच बिघडून जाते पूर्ण। त्यामुळं व्यवस्थित मनातून हा पदार्थ करायचा आहे, शांत डोक्याने, गडबड करायची नाही। आता व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचे छान मस्त, जसं लागेल तसं तूप घालायचं आहे त्यामध्ये, एकदम तूप नाही घालायचं। पहा कसा कलर आलाय, 10 मिनिट झालेले आहेत आणि आता खाली उतरून घ्यायचंय आणि थंड झाल्यावर साखर ग्राइंड केलेली त्यामध्ये ॲड करायची आहे। रव्याचा कलर पण किती छान आलाय आणि इकडे बेसन पीठ पण भाजून घेतलंय व्यवस्थित। आता दोन्ही मिक्स करून घ्यायचंय आणि थंड झाल्यावर पिठी साखर त्यामध्ये ॲड करायची आहे। 30 ते 35 मिनिटं झाले आणि आता थंडगार पण झालेलं आहे हे। आता ह्यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं।
आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग आता तुमचा निरोप घेत आहे. भेटू आपण नंतरच नवीन रेसिपी सहित.